हॅलो स्टुडंट, आज आपण 11वीचा फर्स्ट टॉपिक पाहणार आहोत, युनिट अँड मेजरमेंट. त्यातले काही पॉईंट आज पाहणार आहोत आपण. तर गेल्या लेक्चरला आपण बघितले की फिजिक्स म्हणजे काय. तर फिजिक्स इज अ ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ नेचर. तर जिथं नॅचरल फिनॉमिना घडतात तिथं फिजिक्स आहे. हे डेफिनेशन आपण गेल्या वेळी पाहिलेली आहे. तर फिजिक्स हे क्वांटिटेटिव्ह सायन्स सुद्धा आहे. तर काय म्हणते बघा, फिजिक्स इज ए क्वांटिटेटिव्ह सायन्स. काय आहे? क्वांटिटेटिव्ह सायन्स आहे. आता क्वांटिटेटिव्ह सायन्स म्हणजे काय, ह्याच्यामध्ये काय असतील? वेअर इथे मेजर व्हेरियस फिजिकल क्वांटिटीज इन्व्हॉल्व असणार आहेत. व्हेरियस फिजिकल क्वांटिटीज. आता फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय? जिथं फिजिकल क्वांटिटी मेजर केलं जातं त्याला आपण क्वांटिटेटिव्ह सायन्स म्हणतो. तर आपल्या दररोजच्या जीवनामध्ये बरेच आपण नंबर ऑफ क्वांटिटीज मेजर करतो. जसं की साईज ऑफ ऑब्जेक्ट आहे, व्हॉल्यूम ऑफ लिक्विड आहे, साइज ऑफ ऑब्जेक्ट, व्हॉल्यूम ऑफ लिक्विड, वेट ऑफ व्हेजिटेबल किंवा फ्रूट घ्या, वेट ऑफ फ्रूट, अमाउंट ऑफ मॅटर, लेंथ ऑफ क्लॉथ, बॉडी टेम्परेचर. तर हे काय आहेत? एक्झाम्पल आहेत. कशाचे? फिजिकल क्वांटिटीजचे एक्झाम्पल आहेत. तर फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय नेमकं? फिजिकल क्वांटिटीज म्हणजे जी क्वांटिटी मेजर करता येते त्याला फिजिकल क्वांटिटीज म्हणतो. ऑल दीज क्वांटिटीज विच कॅन बी मेजर्ड. फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय? ऑल दीज क्वांटिटीज which can be measured. जी क्वांटिटी मेजर करता येते, मोजता येते, ती म्हणजे फिजिकल क्वांटिटीज. आपल्या टॉपिकचं नावच आहे की युनिट अँड मेजरमेंट. युनिट म्हणजे मराठीत म्हणू शकतो आपण एकक, आणि मेजरमेंट म्हणजे मापन, मोजणी किंवा मोजमाप. जी क्वांटिटी मोजता येते त्याला फिजिकल क्वांटिटीज म्हणायचे आहेत. तर त्याचे आपण एक्झाम्पल बघितले की एखाद्या साईजचं किंवा एखाद्या ऑब्जेक्टची जर साईज बघायची असेल तिथं फिजिकल क्वांटिटीज येते. व्हॉल्यूम ऑफ लिक्विड बघायचं असेल, वेट ऑफ व्हेजिटेबल. ते कसं काय? आता बघा, एक एक्झाम्पल आपण घेऊ ह्याच्यामध्ये. जर आपण मार्केटमध्ये गेलो, मार्केटमध्ये आपल्याला घ्यायचे फ्रूट, समजा फ्रूट घ्यायचे. तर फ्रूट हे आपल्याला देताना आपण म्हणतो की मला 1 किलो फ्रूट द्या. 1 किलो
ठीक आहे, किलो आहे, केजी, किलोग्रॅम, ही काय आहे, मोजता येते, म्हणजे फिजिकल क्वांटिटीज म्हणू शकतो किलोग्रॅमला आपण. कपड्याच्या दुकानामध्ये गेलो, आपल्याला 1 मीटर कापड जर हवा असेल तर 1 मीटर ही काय झाली, फिजिकल क्वांटिटी झाली. तर लेंथ, मास, टाइम, वर्क असेल, प्रेशर असेल, फोर्स असेल, टेम्परेचर असेल, एखाद्या रूमचं आपल्याला जर टेम्परेचर बघायचं असेल तर आपण डिग्री केल्विनमध्ये बघतो. तर हे काय आहेत, तर हे फिजिकल क्वांटिटीज आहेत. आता लेंथ जी काही आहे ती लेंथ आपल्याला माहिती की लेंथ ही कशामध्ये मेजर करतो आपण, मीटरमध्ये मेजर करतो. एखादं कापड घ्यायचं असेल आपल्याला तर हे मीटरमध्ये द्या असं बोलतो ना आपण, म्हणजे लेंथ जी काही आहे ती मीटरमध्ये मेजर करतो आपण. टाइम जो काही आहे ते सेकंडमध्ये मेजर करतो, आणि जे काही मास असेल, एखाद्या बॉडीचा मास जर असेल ते आपण किलोग्रॅममध्ये घेतो. तर ह्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत मेजरमेंटची डेफिनेशन. फर्स्ट बघू मेजरमेंट म्हणजे काय. A measurement is a comparison with internationally accepted internationally accepted standard measuring unit आहे. स्टँडर्ड मेजरिंग युनिट म्हणजे जे की इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड जे युनिट आहेत, म्हणजे SI युनिट जे काय आपण पुढे बघणार आहोत, त्याचं कंपॅरिझन करताना आपण मेजरमेंट यूज करतो. तर एक्झाम्पल जर बघायचं झालं तर बघा, मेजरमेंट हे एक्सप्रेस जर करायचं झालं, इट इज एक्सप्रेस्ड ॲज M इज इक्वल टू NU. M इज इक्वल टू NU. तर N काय आहे, N हे नंबर आहे याच्यामध्ये, आणि U म्हणजे युनिट. तर एक्झाम्पल बघा, लक्षात येईल तुमच्या. लेंथ ऑफ वायर when expressed as लेंथ ऑफ वायर एक्सप्रेस्ड ॲज 2 मीटर. काय म्हणलेलं आहे बघा, एक वायर आहे त्याची लेंथ किती आहे, 2 मीटर आहे. याचा अर्थ काय, व्हॅल्यू ऑफ लेंथ इज किती, 2. बरोबर, म्हणजे नंबर किती आहे, 2 आहे. युनिट इन द युनिट ऑफ, युनिट काय आहे, मीटर. म्हणजे U म्हणजे युनिट, युनिट काय आहे, मीटर. N काय आहे, नंबर, नंबर किती आहे, 2. हे या पद्धतीने एक्सप्रेस केलं जातं. तर आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे, जो काही इथून पुढे आपला टॉपिक सुरू होतोय, सिस्टीम ऑफ युनिट्स. सिस्टीम ऑफ युनिट्स. सिस्टीम ऑफ युनिट्स. आता
आता व्हेरियस सिस्टीम ऑफ युनिट्स आहेत, त्यातले जे काही 4 आहेत ते बेसिक युनिट्स आहेत. किती टाईप आहेत बघा, देर आर 4 टाईप ऑफ सिस्टीम ऑफ युनिट. त्यामध्ये फर्स्ट आहे CGS सिस्टीम. CGS सिस्टीम. आता CGS सिस्टीम म्हणजे काय? C म्हणजे बघा, इट स्टँड फॉर, C म्हणजे सेंटीमीटर, ग्रॅम, G म्हणजे काय? ग्रॅम, आणि S म्हणजे सेकंद. बघा शॉर्ट फॉर्म दिलेला आहे CGS सिस्टीम. 4 सिस्टीम आहे, त्यामध्ये फर्स्ट आपण बघतोय CGS. CGS म्हणजेच काय? C म्हणजे सेंटीमीटर, G म्हणजे ग्रॅम, S म्हणजे सेकंद. सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंद सिस्टीम. इन दिस सिस्टीम, आता बघा, इन धिस सिस्टीम, ह्या सिस्टीममध्ये आपल्याला जर लेंथ मेजर करायची असेल, जर आपल्याला मास बघायचा असेल किंवा टाइम जर मेजर करायचा असेल, तर कशामध्ये मेजर करतो? आर मेजर्ड इन सेंटीमीटर, ग्रॅम अँड सेकंदमध्ये मेजर करायचं. म्हणजे लेंथ जर ह्या सिस्टीममध्ये जर तुम्हाला लेंथ मेजर करायची असेल तर सेंटीमीटरमध्ये मेजर करायचं, जर मास मेजर करायचं असेल तर ग्रॅममध्ये, आणि टाईम जर मेजर करायचं असेल तर सेकंदमध्ये. ह्या सिस्टीमला म्हणायचं CGS सिस्टीम. तर नेक्स्ट आहे आपला बघा, फर्स्ट झाला CGS, नेक्स्ट आहे MKS. सेकंड सिस्टीम आहे कुठला? MKS सिस्टीम. इट स्टँड फॉर, MKS म्हणजे काय बघा, इट स्टँड फॉर मीटर, किलोग्रॅम, मीटर, किलोग्रॅम, सेकंद. MKS म्हणजे काय? मीटर, किलोग्रॅम, सेकंद. M म्हणजे मीटर, K म्हणजे किलोग्रॅम, S म्हणजे सेकंद. ह्याच्यामध्ये इन दिस सिस्टीम, पुन्हा एकदा, इन धिस सिस्टीम, ह्या सिस्टीममध्ये आपल्याला लेंथ, मास अँड टाइम मेजर करायचं असेल, मेजर्ड फ्रॉम, कशामध्ये मेजर करायचं? लेंथ आता मीटरमध्ये, लेंथ मीटरमध्ये मेजर करायचं, मास किलोग्रॅममध्ये ह्या सिस्टीममध्ये, अँड टाइम सेकंदमध्ये मेजर करायचं. कुठल्या? MKS सिस्टीममध्ये. तर बघा, MKS सिस्टीम ही सेकंड सिस्टीम झाली. आता आपल्याला थर्ड सिस्टीम बघायची आहे, ती आहे FPS सिस्टीम. F म्हणजे फूट, म्हणजे पाऊंड. बघा थर्ड सिस्टीम आहे FPS सिस्टीम. इट स्टँड फॉर फूट, पाऊंड, सेकंद. F म्हणजे फूट, P म्हणजे पाऊंड, S म्हणजे सेकंद. पुन्हा एकदा, इन धिस सिस्टीम, ह्या सिस्टीममध्ये पुन्हा लेंथ मेजर करायचं असेल तर फूटमध्ये मेजर करायचं. लेंथ, मास अँड टाइम मेजर्ड फ्रॉम, कशामध्ये मेजर करायचं? लेंथ फूटमध्ये, मास पाऊंडमध्ये, अँड टाइम सेकंदमध्ये मेजर करायचं. तर बघा, FPS हा तिसरा सिस्टीम ऑफ युनिट होता. F म्हणजे फूट, P म्हणजे पाऊंड, S म्हणजे सेकंद. तर लास्ट आपला चौथा जो काही सिस्टीम आहे तो आहे SI सिस्टीम. SI सिस्टीम.
इट स्टँड फॉर, यस म्हणजे काय बघा, सिस्टीम, सिस्टीम, आय म्हणजे इंटरनॅशनली. बघा SI सिस्टीम म्हणजेच, एस म्हणजे सिस्टीम, आय म्हणजे इंटरनॅशनली. ही जी काही सिस्टीम आहे ही काय आहे, इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड सिस्टीम आहे. इट हॅज इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड, काय आहे, इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड आहे. म्हणजे पूर्ण या विश्वाने या सिस्टीमला काय केलेलं आहे, ॲक्सेप्ट केलेलं आहे. जनरली ही सिस्टीम सगळ्या जगामध्ये यूज केली जाते, तर ह्याला SI सिस्टीम म्हणायचं. तर आज आपण मेजरमेंट म्हणजे काय बघितलेलं आहे, डेफिनेशन पाहिलेली आहे. तर सिस्टीम ऑफ युनिट आपण पाहिलेलं आहे. सिस्टीम ऑफ युनिट किती आहेत, तर 4 आहेत. त्याच्यामध्ये आपण बघितलेले आहेत कोणकोणते आहेत ते, CGS आहे, MKS आहे, FPS आहे आणि SI सिस्टीम.